संघाची मनीष म्हात्रे आणि त्याला साथ देण्यासाठी विनोद आघाडीचा गोलंदाज, बादशाह इलेव्हन पिंपळगड संघाचा संजय पाटील. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बॅकफुटला जात असताना पंच केलेला जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 1 बॉल्स, गुड शॉट, 4 धावांसाठी चौकार. काय फटका खेळला होता बॅटर विनोदच्या बॅट मधून दणदणीत चौकार. चौकारनिशी धावसंख्येचा शुभारंभ करताना ऑफ द मार्क झालेला आहे. स्वीट साऊंड देखील आला होता चेंडू बॅट वर जेव्हा आदळला गेला. पुन्हा एकदा संजय पाटील सज्ज होतोय बॉलिंग मार्क वर षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा पुलचा फटका, पुल अँड पॉवरफुल, टिपिकल पॉवर प्लेचा फटका. यस, वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा दणदणीत षटकार. जबरदस्त झंझावत बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये. तुफानी फटकेबाजी करताना षटकार ठोकला. विनोद याने मिस टाइम फटका, लिडिंग एज संदीप झेपावते आणि आता मात्र निश्चितच परतीचा प्रवास करावा लागेल. खूप सुंदर झेल, फलंदाजाचा संपला खेळ. पहिला गडी बाद होतोय. आता न्यू बॅटर शंकर पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. दोन दिग्गज संघांमधील सामना आपण पाहतात. एका बाजूला जय गोल्डेश्वर गुंदवली, दुसऱ्या बाजूला बादशाह इलेव्हन पिंपळघर. अशी टक्कर, अशी चकमक बघायला मिळते. विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये. संजय पाटील षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवर P1 चे षटक, पॉवर प्ले नंबर 1 च हे षटक हाताळलं जात आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. डोळे बंद करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र जातोय निर्धाव स्वरूपामध्ये यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बघा, पहिल्या चेंडूवर चौकार आला, सेकंड बॉलवर षटकार आला, थर्ड बॉलवर विकेट आणि फोर्थ बॉलवर डॉट बॉल. काय गोलंदाजी आता मात्र बॅक करताना गोलंदाज संजय पाटील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होते. बॉलिंग मार्क वर सामना करेल बॅटर शंकर. आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू होता शॉर्ट मिड विकेटला. स्वतः गोलंदाज झेपावला होता. ऑन साइडला एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाणार. स्कोर कार्डवर 1 बाद 11. 11ला 1 खेळाडू बाद. पुढचा चेंडू संजय सज्ज होते. बॉलिंग मार्क वर छोटासा रनवे. VIP डाईज एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. अंधाधुंद बॅट चालवली होती. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावा आहेत धावफलकावर 1 गडी बाद 11.
नेल्सन फिगर आपण पाहतात एक गडी बाद झालेल्या 11 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या पहिला बॅटर बाद झाला होता विनोद म्हात्रे टीमचा कॅप्टन ज्याने आपल्या संघासाठी 10 धावांचे योगदान दिले एक चौकार एक षटकार त्याने लगावला होता आता कॅप्टन दिनेश जोशी बॉलिंग मार्क वर सज्ज होते दुसऱ्या षटकासाठी बघूया मानाचा करंडक कोणता संघ उचलणार कोणत्या गावामध्ये जल्लोष आनंद उत्सव साजरा होईल कुठली बँक कुठली मानकुली शाखा ती ठाणे जिल्ह्यामध्ये होती ठाणे जिल्ह्यामध्ये होते बॉल आणि उत्कृष्ट फलंदाज बोलते जिल्ह्यामध्ये होती बँक ना स्टेप आउट होऊन फटका खेळलेला आहे लॉफ्टेड शॉट क्षेत्ररक्षक दक्ष आणि तिथे एक्झॅक्टली काय घडलं जबरदस्त फिल्डिंगचा नजारा बघायला मिळतोय पवनच्या माध्यमातून वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन दरम्यान शुभ आगमन झालेल्या दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाध्यक्ष व्यवस्थापक एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत गंगामाता 40+ गुंदवली संघाचे विनोद म्हात्रे साहेब मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या नावावर फास्टेस्ट 50 टोकण्याचा देखील विक्रम आहे 40+ फॉर्मॅट मध्ये विनोद म्हात्रे मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतो वेलकम जबरदस्त फिल्डिंगचा नजारा आपण बघितला सीमारेश्वर आपल्या संघासाठी बघा 4 धावा सेव्ह केल्यात वाचवल्यात पवनची प्रशंसा करावी लागेल अफलातून फिल्डिंग आणि डेव्हिड मिलरची आठवण झाली स्कायने मित्रांनो अशाच प्रकारचा झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय संघाने T20चा दुसरा विश्वचषक जिंकला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून बरोबर 2024 ला आपल्या माहितीकरिता अशाच प्रकारचा तो झेल होता डेव्हिड मिलरचा पुढचा चेंडू दमदार शॉट पण क्षेत्ररक्षक तिथे दक्ष योगेश अप्रतिम झेल टिपतोय
फलंदाज आता डाऊन बाद होताना आपण पाहतोय. शंकरचा खेळ संपुष्टात आलेला आहे. लावकी मामाचं गाणं कडक. जोशी याने खूप सुंदर गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये स्वतंत्र दिलं जात नाही, उभा दिली जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. धावा स्थिर आहेत. धावफलकावर 15. पुढचा चेंडू. आता मात्र निश्चितच हा दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 16 या आकड्यावर. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट, फ्री हिट बॉल. पण बॅटच्या स्टिकरवर चेंडू लागला होता. चेंडू चालल्या कव्हर कडे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता चेंडूवर. तोपर्यंत वेळ होती श्रीधर याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 18 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. दिनेश जोशीच्या माध्यमातून टीमचा कॅप्टन आहे. संघाची मोठी जबाबदारी ओळखून आता गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. पण समोर श्रीधर आहे. स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. 2 क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. अकराच्या सरासरीने धावा जोडल्यात. 22 धावा, 2 गडी बाद झाल्यात. नेल्सन फिगर पुन्हा एकदा बघायला मिळतोय. तत्पूर्वी आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत उपस्थित मान्यवर आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर, यंग अँड डॅशिंग हँडसम पर्सनॅलिटीचे सुधीर म्हात्रे साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. प्रकाश दादा म्हात्रे जे उपाध्यक्ष आहेत मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी, त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यंग डॅशिंग हँडसम पर्सनॅलिटीचे युवा उद्योजक, यंग बिझनेसमॅन, आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सुधीर म्हात्रे साहेबांना सन्मानित केलं जात आहे संपर्क प्रमुख चषक 2025 च्या माध्यमातून. त्यानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे
शाखा अध्यक्ष व्यवस्थापक आणि गंगा माता 40+ गुंदवली या संघाचे उत्कृष्ट ऑलराऊंडर आणि त्यांच्या नावावर फास्टेस्ट 50 ठोकण्याचा देखील विक्रम आहे. 40+ फॉर्मॅट मध्ये एक जबरदस्त धडाकेबाज बॅटर आहेत गंगा माता 40+ या संघाचे आणि त्यांचा शुभ सन्मान अतिथी कक्षामध्ये संपन्न केला जात आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळणार आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 बाद 22 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. फक्त हलक्या हाताने चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. स्वतः पवन चेंडूला उचलणार, फेकणार. वेळ होती स्ट्राईक रोटेट करण्याची. मनीष म्हात्रे याच्याकडे सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना 23. आता या उर्वरित 2 षटकांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जितक्या जास्त धावा येतील तेवढ्या खूप फायदेशीर धावा असतील, पण धावा येणे अत्यंत गरजेचं. पवन श्रीधर साठी शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. चेंडूला चालला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवर झपाटला होता. वेळ होती श्रीधर याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते 25 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. ह्याच मैदानावर आपण बंटी कांबलीला बघितलं. प्रत्यक्ष सामने खेळताना उमेश मांजरेकर देखील ह्याच मैदानावर क्रिकेटचे सामने खेळलेला आहे. पंच केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू पासून खूप दूर आहे आणि चेंडूने हुलकावणी देऊन आता मात्र क्षेत्ररक्षकाला बीट केलेला आहे. 4 धावा चौकार. गुड शॉट. अमिराती स्वप्नील पाटील देखील प्रत्यक्ष या मैदानावर खेळून गेलेला आहे आपल्या माहिती करिता. आणि त्याच्या नावावर बघा संयुक्त अरब अमिराती या संघाकडून खेळताना 50 ठोकण्याचा देखील विक्रम आहे विश्वचषकामध्ये. मूळचा भारतीय पण आखाती देशामध्ये तो खेळला होता. विश्वचषक मला अजून आठवते. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 29. चांगला फटका आहे. खोदून काढलाय चेंडूला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 33. श्रीधर आता खूप जबरदस्त कामगिरी करतो आपल्या संघासाठी. 3 चौकार त्याने लगावलेले आहेत. 18 धावांवर खेळतोय. आपल्या संघासाठी मौलिक धावा जोडताना महत्वाचं योगदान आपल्या संघासाठी देतोय. महत्वाचा रोल प्ले करताना 18 धावांची धुवाधार बॅटिंग. पुढचा चेंडू पवन भोईर याचा. चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू पुन्हा एकदा दणदण करत चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेला जाऊन चेंडू धडकला. 4 धावा चौकार. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय. जबरदस्त आता आक्रमण केलं जात आहे. हल्लाबोल बॅटिंग करताना पवनवर वार करताना बॅटर श्रीधर. दुसरी चौकारांची हॅट्रिक डे 2 मधील आपल्याला बघायला मिळते. श्रीधरच्या बॅट मधून आता मात्र चौकारांचा पाऊस बघायला मिळतोय. धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वर 37 धावा. पुन्हा एकदा पवन भोईर सज्ज होतोय. पुन्हा एकदा अनादर गुड शॉट. चेंडू फाईन फटका खेळला होता. कव्हर बाउंड्री सीमारेषेच्या पलीकडे. सीमारेषेला जाऊन धडकला. अनादर फाईन गुड शॉट. 4 रन्स. काय फटकेबाजी बघायला मिळते. सलगच्या 4 चेंडूंवर 4 चौकार लगावलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावा आहेत धावपलकावर 41. श्रीधर अक्षरशः चौकारांचा व्यापारी बनलेला आहे. 5 चौकार आतापर्यंत त्याने लगावलेले आहेत. धुवाधार बॅटिंग. आक्रमक बॅटिंग बघायला मिळते. अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करताना नॅचरल खेळ, स्वाभाविक खेळ सादर करताना आपल्या संघासाठी ठाऊक आहे की बादशाह 11 पिंपळगर संघ एक बलाढ्य संघ आहे. या स्पर्धेतून रजा घेताना आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सुधीर म्हात्रे साहेब आपण आलात. आमचा आनंद आपण द्विगुणित केला. त्याबद्दल तुमचं मी शतशः आभार व्यक्त करतोय. आरसी पाटील फाउंडेशन मास्टर 40+ संघाच्या वतीने. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्क वर सज्ज होते योगेश. योगेश एक
अष्टपैलू खेळाडू आहे. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. अंतिम षटकाला आता सुरुवात होईल. काय फलंदाजी बघायला मिळते ती. श्रीधर धुवाधार बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. जबरदस्त मॅरेथॉन इनिंग सादर करतोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे संजय, पण त्याला हुलकावणी देऊन चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 2 टप्प्यानिशी गेलेला आहे. चौकार. काय फटका खेळला होता. खरं तर झेल घेण्यासाठी पुढे सरसावला संजय आणि त्याला चेंडूने हुलकावणी दिली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकार. योगेश पुन्हा एकदा स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे बीट केलेल्या बॅटरला खूप सुंदर चेंडू टाकला होता. योगेशने चौकार खाल्ला पहिल्या चेंडूवर. त्यानंतर दुसरा चेंडू अप्रतिम चेंडू टाकला. सुरेख चेंडू होता. धाबा स्थिर आहे. धावफलकावर 45. अंतिम षटकाला आता सुरुवात झालेली आहे. 4 चेंडू शिल्लक. अंतिम षटकामधील योगेश पुन्हा एकदा तयार. मिस टाइम फटका लीडिंग आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. सुनील झेल सुटणार नाही. वेल टेकन कॅच. आता मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. मनीष म्हात्रेचा खेळ खल्लास. सुनील पाटील एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. बादशाह पिंपळकर या संघाचा आणि खूप सुंदर वेल जज कॅच त्याने घेतला. शॉर्ट फाईन लेगला. अशा प्रकारचे झेल खूप अवघड असतात आणि जजमेंट खूप चांगली होती. धाबा धावफलकावर स्थिर आहेत. 45. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. साई. श्रीधर 26 धावांवर खेळतोय. 5 चौकार त्याने लगावलेले आहेत. जबरदस्त धमाकेदार बॅटिंग सादर करतो आपल्या संघासाठी. योगेश एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि नेहमीच आपल्या संघासाठी त्याने विकेट टू विकेट गोलंदाजी केलेली आहे. पुढचा चेंडू आता पाहतोय अँगल चेंज केलेला आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. ऑन साइडला चेंडू चाललाय. स्वतः एसटी रक्षक झेपावला होता चेंडूला अडवण्यासाठी. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल साईला. एकापेक्षा काही अधिक नाही. या सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 46 धावा. पण अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये खूप सुंदर गोलंदाजी करतोय योगेश. मुभा दिली जात नाही. फ्रीडम दिला जात नाही. मोठा फटका खेळण्यासाठी बांधून ठेवलेला आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार आला. त्यानंतर मात्र कमालीचं त्याने कम बॅक केलेलं आपल्या संघासाठी. फोर्सिंग शॉट. क्षेत्ररक्षक दक्ष आहे संजय. झेल सुटणार नाही. वेल टेकन कॅच. अजून एक अप्रतिम झेल आणि फलंदाज श्रीधरला आता बाद करण्यामध्ये यश आलेला आहे. अजून एक धक्का जय गोळेश्वर गुंदवलीला. श्रीधरने आपल्या संघासाठी 26 धावांचं योगदान दिलं. काय गोलंदाजी बघायला मिळते योगेश द्वारा. बघा आतापर्यंत 5 चेंडू टाकल्यात. 5 धावा खर्च केल्यात. 2 गडी त्याने बाद केलेल्या आहेत. काळीराम म्हात्रे आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आता सज्ज होईल काळीराम म्हात्रे. ह्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर मात्र धावसंख्या निश्चित डेंजर झोन मध्ये बघायला मिळेल. मी बघा सामना जेव्हा सुरू झाला तेव्हाच उल्लेख केला होता की 2 दिग्गज संघांमधील मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. बादशाह पिंपळकर आणि जय गोळेश्वर गुंदवली. कंप्लीट टीम आहेत दोन्हीही. योगेश तयार होते बॉलिंग मार्क वर. VIP टाईज एंडच्या टोकाकडून. आडव्या बॅटनं ऑन साइडला चेंडूला
टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतो काळीराम म्हात्रे. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होते धावबाद. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. धावा आहेत धावफलकावर 48. 49 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी टीम बादशाह पिंपळगरला. तर नाणेफेक करण्यासाठी नटराज खारबाव संघ कर्णधार आणि वॉकी स्पोर्ट्स मापोली संघ कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. वॉकी स्पोर्ट्स मापोली आणि नटराज खारबाव दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल. टॉस करण्यासाठी मी विनोद म्हात्रे कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहे गंगामाता 40+ या संघाचा. तसेच युवा उद्योजक वैभव म्हात्रे हायवे दिवे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. संघ कर्णधारांच्या माहितीकरिता स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी कॉइनचे एक बाजू आहे संपर्क प्रमुख चषक 2025 आणि दुसरी बाजू आहे आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. असा कॉल होता पण त्याच्या अपोजिट आलेला आहे संपर्क प्रमुख चषक 2025. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचं. आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. वॉकी स्पोर्ट्स मापोली संघ कर्णधार मुदत सर नाणेफेक जिंकलेली आहे. फक्त डिसिजन निर्णय आम्हाला सांगायचा आहे. बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले जात आहे ते नटराज खारबावला मी आपणच घेऊन जातोय. कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये तिथे सज्ज आहेत योग पायकर. धन्यवाद.
थँक्यू सो मच जयवंत पाटील सर. मित्रांनो आपण पाहतात संपर्क प्रमुख चषक 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आणखी एक सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीला या मैदानावरती आपण पाहतोय. जयगोलेश्वर गोंदवली विरोधात बादशाह 11 पिंपळघर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला डाव साकारताना आपण गोंदवली संघाला पाहायला मिळालं. 48 धावा त्याने लावल्या. समीकरणाचा आपण विचार केला येणारे 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 49 धाब्यांची गरज असणार टीम बादशाह 11 पिंपळघर संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. स्ट्राईकला आपण योगेशला पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडला आपण दिनेशला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता आपण शंकरला पाहतोय. प्रति षटकामागे आम्ही तुम्हाला 5 मिनिटं दिलेली आहेत. तुम्हाला बरोबर 5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचं आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग ही कंप्लीट करायची आहे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटके पूर्ण करायचे आहेत. जर तुम्ही 16वा किंवा 17वा मिनिट घेतलात तर तुम्हाला क्षेत्ररक्षक हा 30 सर्कलमध्ये वाढवावा लागणार. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता शंकर तयार. पहिला चेंडू मागे सरकून यावेळेस जागा दिकवली. फक्त चेंडूला दिशा दाखवली. हलक्या हाताने ढकललं गेलं. जोपर्यंत पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू श्रीधर अडवणार फलंदाज योगेशने एकदा पूर्ण केली. योगेश एका धावेवरती खेळतोय तर बादशाह 11 पिंपळघर संघाचं श्री गणेश झालं. आपण पाहताय मित्रांनो आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे आयोजित संपर्क प्रमुख चषक 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि काय दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दूरवरचा चेंडू फोर्सिंग पटका पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर. चेंडू वेगवान गतीने निघून चाललाय डिपेस्ट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस करण्यात आला. 3 धावा इथे पूर्ण. 4थी होणार का पण योगेशने नकार दिला. काय फटका सजवला होता दिनेश जोशी याने. दूरवरचा चेंडू होता फोर्स केलं होतं आणि जागा मात्र डिपेस्ट्रा कव्हरची निवडली आणि 3 धावा दिनेश जोशींनी पूर्ण केल्या. 3च्या मदतीने धावसंख्या आता 4 या अंकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आणि आपण शंकरला पाहतोय. चालू असलेला सामना जयगोलेश्वर गोंदवली विरोधात बादशाह 11 पिंपळघर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता फिल्डिंगची व्यूहरचना ही थोडी बदलली जाते. लेफ्टीला राईटी असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि ज्या वेळेस हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतो ना त्या वेळेस मात्र फिल्डरांची फार दमछाक होत असते. वारंवार प्रति चेंडू मागे त्यांना बदलावं लागतं. वेळोवेळी जागा बदलणं फार कठीण राहतं त्यांच्याकरता. पुन्हा एकदा शंकर तयार. उलटा चेंडू यावेळेस व्यवस्थित टायमिंग नाहीये. चेंडू वेगवान गतीने निघून चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. यावेळेस थोडासा फंबल झालं पण अखेरकार चेंडू अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश मिळालं. या चेंडूवरती फलंदाज योगेशने 2 धावा कंप्लीट केल्या. फुलटॉस चेंडू होता. थोडासा नाराज आहे योगेश कारण त्याला देखील माहिती आहे एकच चांगला चेंडू त्याच्याकरता आला होता. मेजवानी आली होती परंतु मेजवानी त्याला स्वीकारता व्यवस्थित आलेलं नाहीये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 6 या अंकावरती आहे. पुन्हा फुलटॉस चेंडू. यावेळेस टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू हवेमध्ये. 2 धावा इथे पूर्ण होणार का. फेकी यावेळेस चांगली आली आणि दरम्यान फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. 55 रन आणलाय. दॅट इज अ नो बॉल. भीम चेंडू. खराब चेंडूची हाताळणी झाली आणि या चेंडूवरती बादशाह 11 पिंपळघर संघाला 3 धावा मिळाल्या. 3च्या मदतीने धावसंख्या आता 9 या अंकावरती आहे. यापुढील चेंडू फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिट चेंडू खेळण्याकरता आपण योगेशला पाहतोय. दिवाळी नंतर आता बोनस योगेशला चालून आलंय.
खोलवर टप्प्यात चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने चांगला फटका खेळला जातो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अखेरकार गोलंदाजाला मात्र एस्ट्या उडवण्यामध्ये उशीर झालं. अखेरकार फेकी फार सुंदर आली होती, परंतु एक धाव फलंदाज योगेशने पूर्ण केली. धावसंख्या आता 10 या अंकावरती पाहायला मिळते. चार चेंडू झालेले आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आपण शंकरला पाहतोय. धावसंख्या 10 या अंकावरती आहे. 49 धावा या करायचे टीम बादशाह 11 पिंपलगर संघाला. स्ट्राईकला बॅटर यावेळेस दिनेश जोशी तयार होणार. ओव्हर द विकेटने शंकर तयार. आणि यावेळेस थोडस धावगतीमध्ये गोलंदाज चुकला जातोय. पंचांनी डेड बॉल घोषित केलेला आहे. शिवसेना शिंदे गट भिवंडी तालुका संपर्क प्रमुख चषक 2025 मित्रांनो आपण पाहताय. स्पर्धेचं हे दिमागदार आयोजन आपण पाहताय. मास्टर फुटबॉल असोसिएशन भिवंडी अंतर्गत ही स्पर्धा. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या ड्राईव्ह केला जातो. चांगला बॅकअप डायरेक्ट हिटचा प्रयत्न, निशाणा मात्र साधता आलेला नाहीये आणि अगदी सुखरूपरित्या दिनेश जोशी आपल्या क्रीज मध्ये पोहोचला जातोय. ही चोरटी धाव त्याने पूर्ण केली. आता धावा येणं फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो धावा कुठून आल्या, कशा प्रकारे आल्या, कशा कुठून घेतल्या गेल्या त्या महत्वाच्या नाही आहेत. तुम्ही धावा जोडत आहेत, एक धावेने आपली धावसंख्या वाढवत आहेत, ते फार महत्वाचं आहे. आणि ते कार्य आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दिनेश जोशी आणि योगेश करतोय. पुन्हा एकदा फिल्डिंगची सजावट ही बदलली जाते. लवकर शैलीचा योगेश तयार होणार. उलटा चेंडू ऑन साइडला टर्न केला जातोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क प्रॉपर नाहीये. यावेळेस 30 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती फलंदाज योगेशने एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 12 या अंकामध्ये. षटक क्रमांक पहिलं हे समाप्त झालं. चला थोडीशी घाई करायची. कोणत्या प्रकारची टीम मिटिंग ही घ्यायची नाहीये. जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत, जे काही विचारविनवणी करायची आहे ती सामना चालू होण्याच्या आधी करायची आहे, त्यानंतर नाहीये. समीकरणाचा आपण विचार केला. येणारे आता 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 37 धावींची गरज. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपण रणजितला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं हे शंकरने हाताळलं आणि काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 12 धावा त्याने खर्च केला, परंतु विकेटची खुराक ही मात्र त्याला प्राप्त करता आलेली नाहीये. आता या षटकामध्ये क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं असणार. क्षेत्ररक्षक पूर्ण आता बहरलेला आपल्याला पाहायला मिळणार. रणजित तयार. गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस ऑन साइडला पुन्हा एकदा यावेळेस टर्न केला जातोय. आडव्या बॅटने मागचा ढोपा वाकून हा फटका खेळला जातो. स्लॉफसीचा अंदाज होता, परंतु या चेंडूवरती योगेशला जास्त काही मिळणार नाही. मिळेल फक्त एकच धाव. एकाच्या मदतीने धावसंख्या आता 13 या अंकावरती आहे. 17 चेंडू आणि 36 ची गरज. येणारे 17 चेंडूंमध्ये धावसंख्या 13 या अंकावरती आहे. यावेळेस सुंदर चेंडू, फसवा चेंडू होता. थोडासा दूरवरून खेळायचं होतं. फलंदाज दिनेश जोशी यांना गती थोडीशी कमी होती आणि त्या गतीच्या
वेगामध्ये थोडंसं दिनेश जोशी फसला गेला. डॉट बॉल आला रणजितच्या माध्यमातून. चांगली हाताळणी आपण रणजितला करताना पाहतोय. पुढे सरसावत यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न. साई यावेळेस थोडासा उशीर करतोय फेकी करण्याकरता आणि दरम्यान फलंदाज दिनेश जोशीने 2 धावा इथे पूर्ण केल्या. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. गोंदवली संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये दबाव टाकलं गेलं आणि हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर समोरच्या संघाला दबाव टाकायचा असेल तर प्रति चेंडूमागे धावा जोडणं फार महत्वाचं आहे आणि ते कार्य आता घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावत यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचं होतं. संपर्क यावेळेस व्यवस्थित नाहीये. चेंडू सरळ जाऊन गोलंदाच्या हातामध्ये विसवला. बेल्स उडवला गेला आणि विकेट क्रमांक पहिलं हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं बादशाह 11 पिंपलगर संघाचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती खेळण्याकरता आपण पवनला पाहतोय. आता पवन आणि दिनेश ही तिसऱ्या क्रमांकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुलटॉ चेंडू यावेळेस पुन्हा एकदा दूरवरून चेंडू खेचून मारायचा होता. चेंडू कार्पेटला घासत मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. यावेळेस पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव देखील होणार का? प्रयत्न चांगले राहिले आणि अखेरकार या प्रयत्नांमध्ये पवनला यश मिळालं. काय सुंदर दोन्ही फलंदाजांमध्ये बॉन्डिंग पाहायला मिळाली. कॉलिंग झाली, हाक झाली, नजरेला नजर मिळाली आणि या चेंडूवरती 3 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. आता या 3 धावा कदाचित मला वाटतं शेवटच्या क्षणी थोडाशा मागण्या ठरणार. 3च्या मदतीने धावसंख्या आता 18 या अंकावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हे अजूनही प्रगती पथावरती आहे. पवनाला मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फलंदाज आहे. बादशाह 11 पिंपलगर संघाचा नेहमीच आपल्या संघाकरता चांगली कामगिरी तो करत असतो. आता या मॅच मध्ये पवन कशा प्रकारे क्रिकेट खेळणार हे पाहणं गरजेचं आहे. पंचांनी बघा पहिली वॉर्निंग दिलेली आहे टीम जय गोलेश्वर गुंदवली संघाला. 2 वॉर्निंग या तुम्हाला देण्यात जाणार आणि तिसऱ्या वॉर्निंगला तुम्हाला पॅनलाइज केलं जाणार. फर्स्ट वॉर्निंग टीम जय गोलेश्वर गुंदवली हे लक्षात घ्यायची आहे. यावेळेस लाईन पाहणं गरजेचं आहे. डावी एसटी सोडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. पंचांनी दोन्ही हात समांतर केलं आणि व्हाईट बॉलचा कॉल आमच्याकडे पोहोचवला गेला. यावेळेस गोलंदाज दंडित करण्यात आलं. धावसंख्या 19 या अंकावरती पाहायला मिळते. दूरवरचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार पाहायला मिळाला. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. एक धाव इथे पूर्ण झाली. दुसरीचा पुन्हा प्रयत्न झाला. गोलंदाजाने मात्र थोडीशी चुकी केली. चेंडू त्याला गॅदर करता आलेला नाहीये आणि या चेंडूवरती 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. 2च्या मदतीने धावसंख्या आता 21 या अंकामध्ये षटक क्रमांक 2 हे समाप्त झालं.
2 षटकांचा खेळ हा समाप्त झालेला आहे. धावसंख्या आपण 21 या अंकावरती पाहतोय. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 28 धावांची गरज असणार टीम बादशाह 11 पिंपलगर संघाला. पाणी पिण्याची वेळ झालेली आहे. 1 मिनिटाचा अवधी देईल. 1 मिनिटामध्ये तुम्हाला पाणी पिऊन घ्यायचं आहे. वेळ प्रत्येकाला आम्ही जी दिलेली आहे त्या वेळेमध्ये आपणास बरोबर आपण सामना संपवायचा आहे. विनंती असेल प्रति षटकामागे 5 मिनिटं आहेत. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता साई आला. ओ यावेळेस चांगला फटका, क्रॉस बॅटेड फटका, बाटानी बॉलची जुळणी प्रॉपर. चेंडू वेगवान गतीने निघून चालला स्कोअर लेगच्या दिशेने. फेकी यायला थोडस उशीर झालं आणि त्या दरम्यान वन शॉट आहे. पंचांनी यावेळेस सांगितलेलं आहे की एकच धाव ते मिळणार. बघा आपण जेव्हा धाव घेताना त्यावेळेस तुम्हाला लाईन जी आहे ना ती पूर्णपणे क्रॉस करायची असते. ज्यावेळेस तुम्ही लाईन वरती तुमच्या बॅट ठेवून माघारी फरकता त्यावेळेस ती धाव ही दिली जात नाहीये. एकच धाव इथे मिळणार. काय सुंदर यावेळेस पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळेस चांगला चेंडू. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. फिंगर ऑफ झाली. फलंदाज होणार बाद. आणखी एक धक्का लागला टीम बादशाह 11 पिंपलगर संघाला. बिग लॉस. आणि आता पवनला जागा सोडावी लागणार. बघा याला म्हणतात करे कोई और भरे कोई. बॉल कोणी खेळला आणि विकेट कोणाची गेलं. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, क्रिकेटच्या खेळामध्ये चांगली वेळ यायला देखील वेळ लागत नाही आणि वाईट वेळ यायला देखील वेळ लागत नाही. आता ती वाईट वेळ पवनच्या मात्र अंगाशी आलेली आहे, कारण पवनची विकेट गमावलेली आहे. कदाचित पवनची विकेट ही गोंदवली संघाकरता फार गुडलक ठरू शकते, कारण पवन एक चांगला फलंदाज होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप आला क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता. आता संदीप आणि दिनेश आता या जोडीवरती पूर्णपणे दामोदर असणार आहे. दोन्ही फलंदाजांना आता आपल्या संघाचं ओझ हे खांद्यावरती उचलावं लागणार, कारण धावा पाहतोय आपण धावफलकावरती फक्त आणि फक्त 22 या अंकावरती आहेत आणि 49 धावा या करायच्या आहेत. यावेळेस सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, ब्युटिफुल बॉल, स्विंग अँड मिस. पडल्यानंतर फक्त फलंदाजाने बॅट फिरवलं गेलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. आता जेवढे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये ना तेवढा दबाव वाढणार. पुन्हा एकदा चांगली लाईन, पुन्हा एकदा चांगली लेंथ पाहायला मिळाली आणि त्या लाईन त्या लेंथ मध्ये फलंदाज संदीप फसला गेला. अनदर गुड बॉल, ब्युटिफुली बॉलिंग फ्रॉम साई. फुलटॉस चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू ऑफ साइडला गेला आणि याला म्हणतात पुन्हा बुलढाणा शॉट. जानाच्या ते पुन्हा पोच गे बुलढाणा. 2 धावा नक्की मिळणार. धावसंख्या 2च्या मदतीने आता पुढे सरकणार 24 या अंकावरती. 49 धावा करायची आहे. धावसंख्या 24 झालेली आहे. निम्मा टप्पा मी म्हणेन इथे पार आता करताना बादशाह 11 पिंपलगर संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पण प्रशंसा करूया गोलंदाज साई याची. काय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेने. फिल्डर आहेत तिथे विनोद. चुकी होणार नाहीये. इथे झाली झेल. संपला फलंदाज संदीप याचा खेळ. आणखी एक विकेट गमावला टीम बादशाह 11 पिंपलगर संघाने संदीप याच्या रूपामध्ये. सुपर बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. साई यांनी फार सुंदर गोलंदाजी केली. गोलंदाजी करताना त्याने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याच्या नावे राहिलं
आणि हे जे षटक साईने टाकलं ते गोंदवली संघाला भरपूर काही सांगून गेलं. षटक क्रमांक 14 आता मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता आपण श्रीधरला पाहतोय. फलंदाजी करताना श्रीधरने फार सुंदर फलंदाजी केली. आता गोलंदाजी करताना कशा प्रकारे तो गोलंदाजी करणार हा प्रश्न आता उमटला जाणार. षटक क्रमांक 14 मार्गस्थ होणार. यावेळेस चेंडू पाहणं गरजेचं आहे. लाईन थोडीशी चुकीची आहे. पंचांनी अगदी एका नजरेने पाहिलं, थोडस विचार केलं आणि अंतिम क्षणी का होईना आमच्याकडे व्हाईट बॉलचा कॉल हा पोचवला गेला. धावसंख्या आता 25 या अंकावरती आहे. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये झेलच्या खाली 2-2 क्षेत्ररक्षक, परंतु चेंडूला शोधत राहिले, ढूंढते रही जाओगे. आणि त्या दरम्यान फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. एकाच्या मदतीने आता धावसंख्या 26 या अंकावरती आहे. आता सिंगल डबलचा खेळ करून जमणार नाहीये, कारण दिल्ली बहुत दूर है और दिल्ली का जाने का रहेगा तो हवाई सफर करना जरूरी है. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतली कडे लागली आणि दिनेश जोशी आता पूर्णपणे दमलेल्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॅट आणि बॉल का संपर्क व्यवस्थित नाहीये, परंतु एक धाव इथे नक्की मिळणार. आता एका धाब्याने गोंदवली संघाला कोणताही फरक पडणार नाहीये. फुलटॉस ऑन साइडला टर्न केला जातोय. मनगटी फटका आहे. ओ माय गॉड, सुपर फिल्डिंग. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवरती एकही धाव ही आलेली नाहीये. डॉट बॉल आलाय. का धावलाच नाही, धाव इथे घेतलेली नाहीये. यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्यावर चांगलं प्रहार झालं समोरच्या दिशेमध्ये. विनोदने यावेळेस प्रयत्न चांगले केले, परंतु चेंडूच्या ज्या हाताला लागून सरळ आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या कोपऱ्यावरती आदळला. चौकार मिळाला. मौका भी दिया और चौका भी दिया. आणि या चौकाराला थोडस उशीर झालं. कदाचित हे फटके पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आलं असतं तर कदाचित सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं असतं. पुन्हा एकदा यावेळेस हलवार प्रप्पेचा चेंडू ऑन साइडला फक्त टर्न केला जातोय. इथे कोणतीही धाव नाहीये. दिनेश जोशी कोणतीही धाव घेत नाहीये, इंटरेस्टेड नाहीये. आणि षटक क्रमांक 14 हे समाप्त झालं. अखेरकार विजयाची नोंद केली जय गोलेश्वर गोंदवली संघाने. हार्डलक टीम बादशाह 11 पिंपळघर, हार्डलक दिनेश जोशी, हार्डलक संदीप, हार्डलक पवन. आणि अभिनंदन गोलेश्वर गोंदवली.